आहेत त्यांच्यामधील बालमनाला बालदिनाच्या शुभेच्छा देतो. असं म्हटले जातं की लहानपणी आपल्याला विचारलं जायचं की मोठं झाल्यावर काय व्हायचं, पण ज्यावेळेस आपण मोठं होतो त्यावेळेस लक्षात येतं की पुन्हा एकदा लहान व्हायचंय. तसा हा बालदिन आपण या ठिकाणी साजरा करून त्या मुलांच्या जे काही कलागुण आहेत त्यांना वाव देणार आहोत. वो बचपन भी क्या बचपन था, न रोने की वजह थी न हंसने का बहाना था, न रोने की वजह थी न हंसने का बहाना था, क्यों हम इतने बड़े हो गए, इससे अच्छा तो वो बचपन का जमाना था. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण हे करतोय पत्रकार विनोद भोईया आणि पत्रकार सुनील टाक साहेबांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि ॲडव्होकेट सानप साहेब यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. साहेबांचं अध्यक्षीय भाषण आता झालेलं आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा. कारण एक जुनी फुलं आहे. जे लोक नेहमी फुलं वाटतात त्यांच्या हातात नेहमी सुगंध दरवळत राहतो. जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत असतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे बालमित्र आणि बालमैत्रिणी यांच्या कार्यक्रमात पुढे सुरुवात होणार आहे. मी श्रीनाथ हायस्कूल येथे श्री चितळे सर आणि श्री आवटे सर यांना विनंती करते की त्यांनी यावं. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या आजच्या समारोप कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये पैठण शहरातील आणि परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना करायची काय सुरुवात विद्यार्थी मित्रांनो करायची आहे लगेच. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत एका अतिशय सुंदर अशा गीताने जे आहे नालसा सॉन्ग, जे आपण विद्यार्थ्यांनी कदाचित ऐकलं नसेल पण जैन इंग्लिश स्कूलच्या नालसा सॉन्ग, नालसा नॅशनल लीगल सर्व्हिस जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मी
खूप छान, जरा जोरात टाळ्या वाजवा यायला सांगल्या. अतिशय असा प्रोग्राम या ठिकाणी आपण घेतलेला आहे. या ठिकाणी या सर्व मुलांना शुभेच्छा देतो. आपलं आयुष्य उज्ज्वल होत राहो, आपण दीर्घायुष्य लाभो, आपली अनाथ परिवारात वाढणार आणि एवढे मोठे व्हावं. आपण थोडं माग राहिलं पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या सगळ्या मुलांचं, अनाथ मुलांचं स्वागत करूया. अतिशय छान अशी प्रार्थना या ठिकाणी म्हटलेलं आहे. सुंदर अभिनय या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व टीमचेही अतिशय या ठिकाणी कौतुक करावं वाटतं. अगदी थोड्या कालावधीमध्ये खूप छान असा प्रोग्राम केलेला आहे. ज्याप्रमाणे नाचा सॉन्ग झाले त्याप्रमाणे त्यांचा ड्रामाही आणि नंतरचा सॉन्ग सुद्धाही अतिशय सुंदर असे. या ठिकाणी आमच्या कुलवे साहेबांचं भाग्य असे की त्यांना वारकरी संप्रदाय फार आवडतो. आणि अक्षरशः मॅडमने सांगितलं होतं की 1.5 वर्षापासून लॉकडाऊन आहे, आमचे सगळे विद्यार्थी बाहेर गेलेले आहेत, आमची प्रॅक्टिस नाही. परंतु असं कुठेही जाणवलं नाही की खरोखर प्रॅक्टिस नाही. तर या माहित आहे ना सगळ्यांना, वाजवा की जोरदार आहे. आता ते कसं वाढतं हे सांगायला वेळ नाही तर त्यालाही सांगितलं असतं. धन्यवाद. खूप खूप सहकार्य केलं त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच विविध शाळेचे उपस्थित असणारे शिक्षक, नालसा सॉन्ग सादर करणारे जैन इंग्लिश स्कूलचे सनराईज स्कूलचे काळे मॅडम, इंग्लिश स्कूलचे ड्रामा, जैन इंग्लिश स्कूलचे ड्रामा टीम, तसेच श्रीनाथ आध्यात्मिक वारकरी संस्थाचे महाराज गजानन नलावडे, शरद पासंडे महाराज व इतर. आपल्यासोबत पैठण न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश यशन भावसार सर आहेत. सर, आपले औरंगाबाद समाचार चॅनलला खूप खूप स्वागत आहे. मागच्या या काही दिवसापासून
म्हणजे 2 ऑक्टोबरपासून भारतभर आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज बालदिनाचं औचित्य साधून आपण विधी सेवा आठवडा साजरा करीत आहोत। या निमित्तानं आज बालदिनाचं औचित्य साधून आपण या आपल्या न्यायालयाच्या वतीने हा स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी सचिन भावसार, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती पैठण। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार मान्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती पैठण व वकील संघ पैठण यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 2 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत कायदेविषयक जनजागृती अभियान संपूर्ण पैठण तालुक्यामध्ये राबविण्यात आले। सदर कार्यक्रम राबविताना आम्हाला सर्व शासकीय अधिकारी तसेच इतर समाजसेवक सर्वांचे सहकार्य मिळाले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही पैठण तालुक्यातील सर्व ग्रामीण भागामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचून लोकांना एक कायद्याची मूलभूत माहिती असावी या उद्देशाने कायद्याचे माहितीपत्रक वाटप केले। त्याचप्रमाणे पैठण तालुक्यातील शाळा कॉलेजेस यामध्ये विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम घेऊन त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये देखील कायदेविषयक जनजागृती केलेली आहे। या सर्व कार्यक्रमाचा सांगता समारोप व बालदिन साजरा करण्यासाठी आज 14 नोव्हेंबर रोजी पैठण येथे सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये ज्या 1.5 महिन्याच्या कालावधीत कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही या ठिकाणी सत्कार करून एक कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। त्याचप्रमाणे विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कलागुण सादर करून या ठिकाणी बालदिन साजरा केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्वांचे सहकार्य मिळाले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। आपले खूप खूप आभार। औरंगाबाद समाचारसाठी सुनील टाक।